सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 5वा माया ब्रह्मनिरूपण श्रीराम समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला की माया कशी असते व ब्रह्म कसे असते. श्रोता वक्ता यांच्या संवाद निमित्ताने त्याचे विवेचन ऐका. ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे. ब्रह्माला अंत पार नाही तर माया परिमित आहे. ब्रह्म निर्मळ निश्चल तर माया चंचल आणि चपळ आहे. ब्रह्म उपाधी रहित तर माया उपाधी रूप आहे. माया दिसते ब्रह्म दिसत नाही. माया भासते तर ब्रह्म भासत नाही. कल्पांत काळी माया नाश पावते तर ब्रह्म नाश पावत नाही. माया निर्माण होते तर ब्रह्म निर्माण होत नाही. माया लय पावते ब्रह्माचा लय होत नाही. माया अज्ञानी जीवाला आवडते तर ब्रह्म अज्ञानी जीवाला आवडत नाही. माया जन्मते तर ब्रह्म जन्मत नाही. माया मरते तर ब्रह्म मरत नाही. मायेचे आकलन बुद्धीला होते तर ब्रह्माचे आकलन होत नाही. माया फुटते तर ब्रह्म फुटत नाही. माया तुटते तर ब्रह्म तुटत नाही. माया विनाशी असल्याने विरते तर ब्रह्म अविनाशी असल्याने विरत नाही. माया विकारयुक्त आहे तर ब्रह्म निर्विकारी आहे. माया सर्व काही करते तर ब्रह्म काहीच करत नाही. माया असंख्य रूपे धारण करते तर ब्रह्म रूपरहित असते. माया पंचमहाभूतात्मक व अशाश्वत व अनेक प्रकारे भरलेले ब्रह्म एकत्र एक शाश्वत आहे. जे आत्मनात्म विवेकी असतात तेच ब्रह्म व माया यांचे खरे स्वरूप जाणतात. माया लहान तर ब्रह्म मोठे. माया असार तर ब्रह्म सार सर्वस्व आहे. माया अलीकडची आहे तर ब्रह्माला पारावार नाही. माया सर्वत्र पसरलेली आहे. तिने ब्रह्मात झाकून टाकले आहे. परंतु साधू सत्पुरुष मायेच्या पसारातून ते शुद्ध ब्रह्म निवडून घेतात. पाण्यावर जमलेले शेवाळ बाजूला सारून खालचे पाणी घ्यावे किंवा दूध व पाण्याच्या मिश्रणाने पाणी सारून दूध प्यावे. त्याप्रमाणे विश्वात कालवलेले माया ब्रह्मातून माया बाजूला सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म आकाशासारखे निर्मळ तर माया पृथ्वीसारखी मलिन गडूळ आहे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आत बाहेर स्थूल आहे. ब्रह्म अतिंद्रिय दृष्टीला न दिसणारे तर माया इंद्रिय गम्य आहे, अर्थात प्रत्यक्ष दिसते. ब्रह्म सर्वत्र सम सारखे आहे तर माया सर्वत्र विषम कमी अधिक आहे. माया लक्ष अर्थात लक्षात येण्यासारखे तर ब्रह्म अलक्ष समजण्यास कठीण आहे. माया साक्षी अर्थात पाहणारी तर ब्रह्म असाक्षी आहे. मायेमध्ये 2 पक्ष पूर्व उत्तर आहेत तर ब्रह्मात पक्षच नाही. माया पूर्व पक्ष अखंड मंडल करण्याजोगी आहे तर ब्रह्म सिद्धांत अर्थात खंडन मंडन न करण्यासारखे आहे. माया अशाश्वत तर ब्रह्म शाश्वत आहे. ब्रह्माला कर्म व हेतू नाही तर माया कर्म व हेतुयुक्त आहे. ब्रह्म अखंड सर्वत्र भरगच्च भरलेले आहे तर माया पंचमहाभूतात्मक व पोकळ आहे. ब्रह्म हे कायमचे पूर्ण रूप आहे तर माया ही जुळी चुकी नाशिवंत आहे. माया घडते पडते व बिघडते तर ब्रह्म स्वयंभू असलेले अर्थात घडत नाही पडत नाही बिघडत नाही. ते सदा सर्व काळ जसेच्या तसेच असते. ब्रह्म सदा सर्व काळ अस्तित्वात आहेत पण मायेचा निराश केला असता ही नाहीशी होते. ब्रह्माला कल्पांत नाही तर मायेला कल्पांत आहे. माया अत्यंत कठीण आहे तर ब्रह्म अत्यंत कोमल आहे. माया थोडी लहान तर ब्रह्म अत्यंत विशाल आहे. माया नाचते तर ब्रह्म सदा सर्व काळ आहे. ब्रह्म ही वस्तू वाणीने वर्णन करून सांगण्यासारखी नाही तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. ब्रह्म काळाच्या सत्तेपलीकडील अर्थात काळ ब्रह्माकडे जाऊ शकत नाही तर मायेला काळ झडपतो. काळाने मायेचा नाश होतो. अनेक रंग व असंख्य रूपे ती सर्व मायेची आहेत. त्या मायेचा नाश होतो तर ब्रह्म जसेच्या तसे अभंग आहे, अर्थात माया भंगते ब्रह्म अभंग असते. असो, माया व ब्रह्माचा लक्षणाचा विस्तार आता पुरे झाला. या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन व अचेतन दिसते आणि बदलत जाऊन नाश पावते हे सर्व माया होय. आणि परमेश्वर या संपूर्ण विश्वाला आतून बाहेरून व्यापून उरलेला आहे.
आकाश ज्याप्रमाणे पाण्यात असूनही पाण्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचप्रमाणे तो परमात्मा सर्व उपाधीत असूनही त्याहून तो अलिप्तच आहे. विवेकाने माया व ब्रह्माचे विवरण केले म्हणजे जन्ममरण चुकते आणि संतांना शरण गेल्याने मोक्ष मिळतो. अहो, या संतांचा महिमा सांगायला सीमाच नाही, कारण जगात भरून राहिलेला जगदात्मा अर्थात परमेश्वर संतांच्या कृपेने आपल्या अंतःकरणात प्रगट होतो. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.